नमस्कार. ऐश्वर्याने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बापाविरोधात कोर्टात साक्ष दिलेली असते आणि तिचा खूप मोठा गैरसमज असतो की काही झालं तरी रणदिव्यांच्या घरात आता आपल्याला घेतलं जाईल आणि म्हणूनच सारंग सगळ्यांशी भांडत असतो. सारंग सगळ्यांना म्हणत असतो ऐश्वर्याने स्वतःला सिद्ध केलं. स्वतःच्या बापाच्या विरोधात तिने कोर्टामध्ये साक्ष दिली आणि त्यांनी सर्वांना सिद्ध करून दाखवलं की ऐश्वर्या या गोष्टीमध्ये सामील नव्हत्या. त्यामुळे ऐश्वर्याला आता या घरात राहण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीसाठी आता कोणालाही त्रास द्यायचा नाही. त्यामुळे ऐश्वर्याला या घरात शांततेने राहू द्या. तेव्हा मात्र जानकी पुढे होते आणि सारंगला बोलते, सारंग भाऊजी, तुमची मतं तुमच्याजवळ ठेवा, कारण तुमच्या मताला इथे काडीचीही किंमत नाही. जी मुलगी आपल्या बापाची झाली नाही ती मुलगी सासरच्यांची काय होणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, सारंग भाऊजी, कितीही काही झालं तरी ऐश्वर्या या घरात पुन्हा कधीच येणार नाही. ऐश्वर्या, तुला काय वाटलं कोर्टात तू तुझ्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिलीस म्हणजे तू जिंकलंस? तर नाही ऐश्वर्या, तू जिंकलं नाहीस तर तू स्वतः हरलीस. तू तुझ्या वडिलांच्या मनातून उतरलीस, तू तुझ्या वडिलांच्या नजरेतून उतरलीस. स्वतःच्या स्वार्थासाठी तू एवढ्या खालच्या थराला उतरलीस की तू कसलाही विचार केला नाहीस आणि याचंच मला वाईट वाटतं. तेव्हा लगेच ऐश्वर्या जानकीचे पाय धरते आणि जानकीला बोलते, जानकी वहिनी, मला माफ करा, माझं चुकलं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, ही तुझी नाटकं ना तुझ्याजवळ ठेव. मुळात माझे पाय वगैरे धरायची गरजच नाही, कारण ही जानकी डोळ्यातूनच एखाद्या माणसाला चांगलीच ओळखू शकते. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल. त्यावेळेला जानकी बोलते, या घरातून चालती पड म्हणजे आमचा विश्वास बसेल. या घरात शिरण्यासाठी स्वतःच्या बापाला जेलमध्ये पाठवलंस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी वहिनी, मी खरंच यामध्ये सामील नव्हते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, तू कितीही शातीर असलीस तरीसुद्धा मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे, ते म्हणजे मी कधीच कोणत्याच गोष्टीची तुला शाश्वती देऊ शकत नाही आणि तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही. ऐश्वर्या, कधी ना कधीतरी गुन्हेगार नक्कीच पकडला जाणार आणि तू सुद्धा नक्कीच पकडली जाणार. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी वहिनी, पुरे येता जाता मला टोमणे मारणं बंद करा. मुळात जानकी वहिनी, मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. जानकी वहिनी, पुरे तुम्ही प्रत्येक वेळेला माझा अपमान करता आणि मी मात्र नेहमीच तुमच्या बाजूने उभं राहते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, माझ्या बाजूने उभं राहायची तुला काही एक गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, अगं तू या मुलीशी बोलत काय बसलेस? मुळात या मुलीला तू घराबाहेर काढ. या मुलीशी आपल्याला कोणताच संबंध ठेवायचा नाही. जानकी, मला कळून चुकलंय जानकी, ही मुलगी काय लायकीची आहे ती. एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, या मुलीला जर का तू भाव देत राहिलीस ना तर ती प्रत्येक वेळेला तुझा अपमानच करेल, बाकी काही नाही. मुळात ही मुलगी कशी आहे आपल्याला कळून चुकले. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, पुरे झालं, उगाच गोष्टी ताणायला नको आणि मला तरी असं वाटतं की आता या गोष्टीचा विचारच करायला नको. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, तुम्हाला माझा राग येणं साहजिकच आहे, कारण मी ज्या पद्धतीने वागले ती पद्धत चुकीची होती. पण ऋषिकेश दादा, प्लीज, गुन्हेगाराला सुद्धा एक संधी दिली जाते. तेव्हा लगेच जानकी बोलते, गुन्हेगार आणि तू? अगं तुझ्यासारख्या मुलीला शिक्षा केली पाहिजे. अगं तुला संधी देऊन काही एक उपयोग नाही, तू संधीचा फायदा कधीच घेऊ शकत नाहीस. आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालती पड. तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, तू माझ्या बायकोशी असं बोलू शकत नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, सारंग भाऊजी, आजपर्यंत मी तुमच्या बायकोला खूप मान दिला, तुमच्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभं राहिली, पण आता नाही. आता काही झालं तरीसुद्धा मी तुमच्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार नाही आणि मला तरी तुमच्याशी बोलायची इच्छा नाही. प्लीज हे सर्व थांबवा.
तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, जानकी अगं तू कोणाशी बोलतेस? हिच्याशी. मुळात हिच्याशी बोलण्यात अर्थच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, कितीही काही झालं तरी ही सुधारू शकत नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, ऐश्वर्या का मला त्रास देतेस? का तू आमच्या आयुष्यातून निघून जात नाही आहेस? ऐश्वर्या प्लीज तू आमच्या आयुष्यातून निघून जा ना. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, पण आई मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी आपल्या घराशिवाय राहू शकत नाही. आई प्लीज तुम्ही माझी अशी पाठवणी करू नका ना. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, तुझी नाटकं बंद कर. मुळात तुझ्याशी माझा कसलाच संबंध नाही आणि मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीसुद्धा तुझ्यासारख्या फसवणूक करणाऱ्या मुलीला या घरात जागा नाही. तेव्हा मात्र सारंग बोलतो, पण आई तू तर स्वतः कबूल केलं होतंस आणि तू आता असं वागतेस. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, सारंग गप्प बस. अरे तुझ्यासारखा मुलगा मी कधी पाहिला नाही. खरं सांगायचं तर एक नंबरचा नाटकी आहेस. तेव्हा मात्र सारंग बोलतो, आई ऐश्वर्या माझी बायको आहे. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, पण त्याच तुझ्या नालायक बायकोने माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं होतं. कारण तुझ्या नानांना बोलून तर उपयोगाचं नाही. कारण तुझ्या डोळ्यांवरती पट्टी आहे या ऐश्वर्या नावाच्या मुलीची आणि ती जेव्हा तू काढशील ना तेव्हाच तुझे खरे डोळे उघडतील. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच गांगरलेली असते. ऐश्वर्या मोठ्याने बोलते, सारंग जाऊ दे, कशाला उगाच भांडताय. त्यावेळेला जानकीला खूपच राग येतो आणि जानकी कुत्र्यासारखी ऐश्वर्याची हकलपट्टी करते आणि कुत्र्यासारखं ऐश्वर्याला घराबाहेर ढकलते. त्यावेळेला मध्ये पडणाऱ्या सारंगकडे ती अशी काही बघते जेव्हा सारंग गप्पच बसतो. त्यावेळेला ऋषिकेश सारंगला बोलतो, सारंग बायकोचा एवढाच जर का पुळका येत असेल तर चालता पड. तुझंसुद्धा थोबाड पायची इच्छा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सारंग, माझ्या वाटेला जाऊ नकोस. त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने बोलतो, पुरे, आता गोष्टी अतिच वाढत चालल्यात असं नाही का वाटत? तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मी सगळ्यांना बघून घेईन. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, सारंग अरे या बावळट ऐश्वर्यासाठी तू तुझ्या घरच्यांना धमकी देतोस? अरे कसलं एवढं तुझ्यावरती हिने काही केलंय देवच जाणे. त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनीला काही बोललेलं तुला चालतं? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, तुझ्या बायकोची आणि जानकीची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. कारण तुझी बायको म्हणजे कारस्थानी या घराला उद्ध्वस्त करणारी बाई आहे आणि माझी बायको म्हणजे या घराला जपणारी, या घराला मायेनं सांभाळणारी आहे. याचा विचार केलायस का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्या नावाचं वादळ रणदिव्यांच्या घरातून कायमचं जाईल? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.